आपलं स्वराज्य अनेक बलाढ्य शत्रूंनी वेढलेलं होतं, जे आपल्याला चिरडून स्वराज्य लुटण्यासाठी टपून बसले होते. यामध्ये अग्रगण्य, सर्वात शक्तिशाली आणि भयंकर शत्रू म्हणजे मुघल साम्राज्य. आणि याचा सम्राट होता औरंगजेब. औरंगजेब मुघल घराण्याचा 6वा सम्राट. कपट आणि रक्तपात करून गादीवर बसला होता. त्याचा बाप शहाजहान वृद्ध आणि अशक्त झाल्यावर औरंगजेबानं त्याला कैदेत टाकून सिंहासनाचा ताबा घेतला. त्याने आपल्या सर्व भावांना दारा शुको, शहा शुजा आणि मुराद बख्श यांना निर्दयपणे ठार केलं आणि अनेक नातेवाईक व राजकीय विरोधकांनाही यमसदनी पाठवलं. एक कट्टर मुसलमान शासक असलेल्या औरंगजेबानं हिंदूंवर अनेक अन्यायकारक धोरणं लादली. जिझियासारख्या करांचा बोझा टाकला आणि अनेक हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली. यामध्ये मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीवरील केशवदेव मंदिराचा समावेश होता. याशिवाय वाराणसीतील प्रसिद्ध विश्वनाथ मंदिराचा नाश करून त्या जागी मस्जिद उभारली गेली. औरंगजेबाची इतर धर्मांबद्दलची असहिष्णुता अमर्याद होती. त्याने अनेक लोकांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडलं. अशा क्रूर औरंगजेबाला शिवरायांबद्दल फार भीती आणि द्वेष होता. त्याने राजांना मराठी राज्याचा एक वैध शासक मानले नाही. त्यांना औरंगजेबाने केवळ एक बंडखोर म्हणून संबोधले. शिवरायांना पकडण्याच्या मोहिमेत शाहिस्तेखानाच्या लज्जास्पद पराभवानंतर औरंगजेबाच्या रागाला सीमा नव्हती. मराठ्यांचं बंड मोडून काढण्यासाठी आणि शिवाजीराजांना जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी औरंगजेबाने चिकार पैसा आणि मनुष्यबळ खर्चिलं होतं. मात्र आपल्या भव्य महत्वाकांक्षांनंतरही औरंगजेब स्वतः मराठ्यांचा सामना करण्याची हिंमत दाखवू शकला नाही. मराठ्यांकडून झालेल्या पराभवांच्या आठवणी त्याला वारंवार त्रस्त करीत होत्या. म्हणून औरंगजेब एका शूर आणि कुशल सरदाराच्या शोधात होता, जो मराठी राज्याला कायमचं संपवू शकेल. 2 बलाढ्य शक्तींचा संघर्ष सुरू झाला होता, ज्यात एका बाजूला औरंगजेबाची सत्तेची भूक होती, तर दुसऱ्या बाजूला शिवरायांची प्रजेला आणि मायभूमीला वाचवण्यासाठीची दृढ निष्ठा होती. आणि औरंगजेबाला असं एक नाव मिळालं, जे शौर्य आणि स्वामीनिष्ठेचं मूर्तिमंत रूप होतं. मिर्झा राजा जयसिंग. कछवाह राजपूत घराण्याचा वंशज असलेला हा पराक्रमी योद्धा. वयाच्या केवळ 8व्या वर्षी मिर्झा राजांनी मुघल सत्तेसाठी आपली निष्ठा अर्पण केली आणि भारतभर रणांगणावर आपल्या पराक्रमाची छाप सोडली. आज वयाच्या 55व्या वर्षीही त्यांचं शौर्य, त्यांची स्थितप्रज्ञता आणि चातुर्य कायम होतं. आणि म्हणूनच औरंगजेबाने या मोहिमेसाठी त्यांची निवड केली. सुमारे 5 दशकं मिर्झा राजांनी मुघल सम्राटांची इमाने-इतबारे सेवा केली होती. त्यांच्या तलवारीने उत्तर पश्चिमेकडील खडतर सीमांपासून ते दक्षिणेतील तंजावरपर्यंतच्या रणांगणांवर संघर्षाचा अनुभव घेतला होता. फारसी, तुर्की, उर्दू आणि डिंगल या भाषांमध्ये निपुण असलेल्या मिर्झा राजांना भाषांची गोडी होती. मात्र मिर्झा राजांच्या यशस्वी कारकिर्दीनंतरही औरंगजेबाच्या मनात संशय होताच. धार्मिक भेदभावामुळे निर्माण झालेल्या अविश्वासाने ही शंका अजूनच बळावली. त्या संशयापोटी औरंगजेबाने आपल्या वफादार सरदार दिलेर खान याला मिर्झा राजांवर नजर ठेवण्याचं काम सोपवलं, जेणेकरून मिर्झा राजे दगाबाजी करणार नाहीत. 29 ऑक्टोबर 1664 औरंगजेबाच्या 47व्या वाढदिवशी मुघल सरदारांच्या भव्य सभेसाठी तयारी सुरू होती. दिलेर खान, दाऊद खान कुरेशी, पूर्णामल बुंदेला, कुबात खान, शेखजादा, सुजन सिंग बुंदेला, मिर्झा राजांचा पुत्र किरत सिंग कछवाह आदी सर्व औरंगजेबाच्या आदेशानुसार मिर्झा राजांच्या सैन्यात येऊन मिळाले. औरंगजेबाची आज्ञा आणि मुघल सैन्याचं बळ घेऊन मिर्झा राजा त्यांच्या प्रवासाला निघाले. सर्वप्रथम ते बुऱ्हाणपूरला गेले, जे पुण्याच्या उत्तरेस साधारण 300 मैलांवर होतं. मुघल सैन्य हळूहळू स्वराज्याकडे सरकत होतं
आणि शिवराय नेहमीप्रमाणे सतर्क राहून मुघल सैन्याला प्रतिकार करण्याच्या योजना आखत होते. 3 मार्च 1665 रोजी मिर्झा राजे आणि दिलेर खान पुणे प्रांतावर वादळासारखे येऊन ठाकले. त्यांचे लक्ष्य होते पुरंदर किल्ला, जो पुण्याच्या आग्नेयेस सुमारे 25 मैलांवर होता. दिलेर खानाचं सैन्य सासवड गावाकडे सरकत असताना मराठ्यांच्या एका छोट्याशा टोळीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे मुघल सरदार गडबडून गेला. मराठ्यांनी आपली गनिमी कावा रणनीती अचूकपणे अंमलात आणली. विद्युत वेगाने जलद हल्ले चढवत शत्रूला त्रस्त करून स्वतःचं काहीही नुकसान होण्याआधीच माघार घ्यायची. अचानक झालेल्या या हल्ल्यातून सावरून दिलेर खानानं तातडीने प्रतिहल्ला चढवला, पण मराठे त्याच्या तावडीत सापडण्याआधीच पुरंदर आणि वज्रगडावर आश्रय घेत होते. दिलेर खानाने वेळ न दवडता पुरंदरला वेढा घातला आणि मिर्झा राजाला हल्ल्यात सामील होण्याचा संदेश पाठवला. त्याला प्रतिसाद देत मिर्झा राजांनी आपले विश्वासू सरदार किरत सिंग, इंद्रमान बुंदेला आणि कुबात खान यांना 3000 अनुभवी मुघल सैनिकांसह दिलेर खानाच्या मदतीला पाठवले. पुरंदरचा वेढा घट्ट होत गेला आणि मिर्झा राजाने पुण्याभोवतालच्या गावांमध्ये विध्वंस सुरू केला. ते जिथे जात होते तिथे मागे केवळ विनाशच उरत होता. महाराष्ट्राचं दुर्दैव असं होतं की शौर्य आणि संस्कृतीचं महत्त्व असलेल्या राजपूत वंशातील हा सिंह परकीय मुघल सत्तेचा एकनिष्ठ गुलाम बनून राहिला होता. दरम्यान पुरंदरच्या वेढ्यात शेजारील वज्रगडाचं महत्त्व दिलेर खानाच्या लक्षात आलं. पुरंदरचा पाडाव करण्यासाठी आधी वज्रगड किल्ला जिंकणं महत्त्वाचं होतं. आपली सारी शक्ती वज्रगडावर एकवटत दिलेर खानानं जोरदार हल्ला केला आणि अखेर त्या किल्ल्याच्या अभेद्य भिंती भेदल्या. मुघल सामर्थ्यापुढे वज्रगड कोसळल्यानंतरही मिर्झा राजांनी पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण केलं. लोहगड, तुंग, तिकोना अशा किल्ल्यांवर छापे घातले. सभोवतालची गावं जाळून खाक केली आणि अनेक नागरिकांच्या कत्तली केल्या. शिवाजीराजांना शरण येण्यास भाग पाडण्यासाठी मिर्झा राजांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मुघलांनी जरी बराचसा प्रदेश जिंकला असला तरी त्यांना पुरंदरने फार काळ झुंजत ठेवलं होतं. पुरंदरवर असलेल्या मुरारबाजी देशपांडे या लढवय्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांच्या प्रत्येक हल्ल्याचं चोख उत्तर दिलं. मात्र एके दिवशी एका दुर्दैवी अपघातात दारुगोळ्याच्या स्फोटात किल्ल्याचा काही भाग उद्ध्वस्त झाला. त्यानंतर झालेल्या लढाईत मुरारबाजी धारातीर्थी पडले, ज्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला. प्रत्येक मावळ्याच्या नसानसातून वाहणाऱ्या जिद्द आणि त्यागाचं एक मूर्तिमंत रूप बनून पुरंदर अजूनही जोमाने उभा होता. राज्यातील किल्ल्यांना पुन्हा वेढे पडले होते आणि जनतेचे व मावळ्यांचे बळी पडत होते. या परिस्थितीत शिवाजीराजांनी एक कठोर निर्णय घेतला. त्यांनी मिर्झा राजांकडे आपला वकील पाठवला आणि दयेची याचना करत शांतीपूर्वक तहाची विनंती केली. राज्यातील 2 किल्ले मुघलांना देण्याची तयारीसुद्धा दर्शवली. परंतु मिर्झा राजे ठाम राहिले आणि शिवाजीराजांनी पूर्णपणे शरण येऊन औरंगजेबाची माफी मागावी असा आग्रह मिर्झा राजांनी धरला. शिवाजीराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडे सुद्धा मदतीसाठी विनंती केली होती, पण आदिलशहाने ती विनंती धुडकावून लावली. चर्चेदरम्यान मिर्झा राजांनी स्पष्ट केलं की शिवाजीराजांनी शस्त्र खाली ठेवून स्वतः औरंगजेबापुढे हजर राहावं आणि मुघलांच्या अटी मान्य कराव्या. शिवरायांच्या सुरक्षिततेची हमी स्वतः मिर्झा राजांनी दिली. तहाच्या अटींनुसार शिवरायांना पुरंदर, कोंढाणा आदी 23 किल्ल्यांचा त्याग करावा लागला. त्याशिवाय मिर्झा राजे आणि दिलेर खान यांना दक्षिणेत विजापूर आणि इतर राज्यांविरोधात लढायांमध्ये सहकार्य करण्याचं राजांनी मान्य केलं. मराठ्यांकडे 12 किल्ले आणि त्या सभोवतालचा परिसर देण्यात आला. शिवाय शिवाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांना औरंगजेबाच्या सैन्यात पंचहजारी म्हणजे 5000 सैनिकांची मनसब देण्यात आली. संभाजीराजे लहान असल्यामुळे खुद्द सेनापती नेतोजी पालकर संभाजीराजांचे प्रतिनिधी बनून औरंगजेबाच्या दरबारी चाकरी करतील. स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या आमच्या या महान राजाला फारच मोठी किंमत चुकवावी लागली होती.
औरंगजेबाने मिर्झा राजांच्या यशावर समाधान व्यक्त करत त्यांना आणि इतर सरदारांना उदारपणे बक्षिसं दिली. परंतु दिलेर खान असंतुष्ट होता, कारण तो स्वबळावर पुरंदर जिंकण्यात अयशस्वी ठरला होता. यानंतर औरंगजेबाने मिर्झा राजा, दिलेर खान आणि इतर सरदारांना विजापूरच्या आदिलशाही साम्राज्यावर आक्रमण करण्याचा आदेश दिला. यामुळे आधीच अस्थिर असलेल्या दख्खनेत आणखीनच गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. शिवाजीराजे, मिर्झा राजा आणि दिलेर खानाने विजापूर शहरावर आक्रमण केले, पण विजापूरच्या सैन्याने त्यांचा जोरदार प्रतिकार केला. या लढाईत मुघल सैन्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. यामुळे दिलेर खानाचा शिवाजीराजांवरील संताप अधिकच वाढला. शिवरायांवर विश्वासघाताचा आणि मुघलांना फसवल्याचा आरोप दिलेर खानाने केला. मात्र मिर्झा राजांनी हस्तक्षेप करत त्यांनी शिवरायांच्या सुरक्षिततेची दिलेली हमीची आठवण दिलेरला करून दिली. मिर्झा राजा आणि दिलेर खान या दोन सेनानींमध्ये हे मतभेद वाढत गेले आणि मुघल छावणीत तणाव वाढला. दिलेर खानाची औरंगजेबाशी असलेली जवळीक मिर्झा राजे ओळखून होते आणि त्यामुळे त्यांना शिवाजीराजांची चिंता भेडसावत होती. राजांना दिलेरपासून दूर करण्याची त्यांनी युक्ती शोधली आणि शिवाजीराजांना मिर्झा राजांनी आदिलशाहीच्या ताब्यात असलेला पन्हाळा गड जिंकून घेण्याची कामगिरी सोपवली. मोक्याचे प्रदेश जिंकण्यासोबतच राजांना दिलेरपासून दूर ठेवण्याचा हा उद्देश होता. पन्हाळ्यावर आक्रमण केले असता शिवाजीराजांना किल्ल्याच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या आदिलशाही सैन्याकडून प्रखर प्रतिकार सहन करावा लागला. नेतोजींच्या मदतीची वाट बघत असताना राजांना या लढाईत मोठं नुकसान सहन करावं लागलं आणि पुन्हा विशाळ गडाकडे परतावं लागलं. या पराभवांमुळे त्रस्त झालेल्या मिर्झा राजांना भीती होती की शिवाजीराजे विजापूर आणि गोलकोंडा बादशाहीशी युती करतील आणि मुघलांविरोधात उभे राहतील. औरंगजेबाशी निष्ठेपोटी आणि शिवाजीराजांच्या सुरक्षिततेची हमी देत त्यांच्यासाठी एक राजनैतिक तोडगा काढण्याचे प्रयत्न मिर्झा राजांनी सुरू ठेवले. त्यांनी शिवाजीराजांना दिल्लीला जाऊन औरंगजेबाची भेट घेण्याचं आवाहन केलं. यातून दोन्ही शासकांमध्ये औपचारिक युती व्हावी हा मिर्झा राजांचा केवळ प्रयत्न होता. मात्र अजून औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्लीला पाठवावे अशी मिर्झा राजांना परवानगी दिली नव्हती. त्याच दरम्यान 22 जानेवारी 1666 रोजी औरंगजेबाच्या बापाचा म्हणजे शहाजहानचा मृत्यू झाला होता. सुमारे 9 वर्षांपूर्वी सन 1657 मध्ये औरंगजेबाने बादशहा शहाजहानला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं होतं. त्याने त्याचे सख्खे भाऊ शुजा, मुराद आणि दाराशुकोसह इतर एकूण 36 नातेवाईकांची हत्या केली होती. मुघल साम्राज्याचा एकमेव सर्वेसर्वा बनण्यासाठी क्रूर औरंगजेबाने मोठा रक्तपात घडवून आणला होता. शहाजहान कैदेत असताना तो उठाव करील याची औरंगजेबाला सतत भीती होती. शहाजहानच्या निधनानंतर औरंगजेबाने सुटकेचा निश्वास टाकला. शहाजहानला प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालात त्याची पत्नी मुमताज महाल हिच्या शेजारी दफन करण्यात आलं. कुटुंबात आता कुणीही प्रतिस्पर्धी उरला नसल्यानं औरंगजेबानं आपलं पूर्ण लक्ष पुन्हा दख्खनच्या प्रांतांकडे वळवलं. सरतेशेवटी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या मिर्झा राजांना परवानगी मिळाली, ज्यात औरंगजेबाने शिवाजीराजांना मुघल साम्राज्याच्या भव्य राजधानीमध्ये बोलावलं. शिवरायांना औरंगजेबाकडून मिळालेल्या निमंत्रणामुळे त्यांनी दिल्लीला जाण्याची तयारी सुरू केली. संपूर्ण राज्यात काळजी आणि भीतीचं वातावरण होतं. स्वतःच्या सख्ख्या नातलगांना ठार करणाऱ्या औरंगजेबाचा निर्दयी स्वभाव सर्वज्ञात होता. त्याला प्रत्यक्ष भेटण्याच्या विचाराने अंगावर शहारा येत होता. अनेकांनी दिल्लीला जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला सामोरं जाण्यासारखं आहे असं सांगितलं. या सर्वात जिजाऊ साहेब चिंतेने व्याकुळ झाल्या होत्या, कारण राजांनी त्यांच्यासोबत संभाजीराजांनाही नेण्याचं ठरवलं होतं. सल्लागार आणि प्रियजनांनी विनंती करून सुद्धा शिवराय त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. स्वराज्यासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार बाजूला ठेवला. प्रस्थान करण्यापूर्वी शिवाजीराजांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना आणि निष्ठावान सैनिकांना त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित वाटून दिल्या.
अवघ्या 350 मावळ्यांसह त्यांनी दिल्लीकडे प्रस्थान केले. त्यांच्यासोबत निराजी रावजी, त्र्यंबक डबीर, बाजी सर्जेराव जाधव, हिरोजी फर्जंद, रघुनाथ बल्लाळ व कवींद्र परमानंद असे निकट सहकारी होते. मिर्झा राजांनी त्यांचा विश्वासू तेज सिंग कछवाह याला शिवाजीराजांच्या दिल्ली प्रवासासाठी मदत करण्यासाठी नेमलं. 6 मार्च 1666 रोजी हा ताफा दिल्लीच्या दिशेने निघाला. औरंगजेबाने 12 मे 1666 रोजी आपल्या 50व्या वाढदिवसाच्या भव्य सोहळ्याचं जंगी आयोजन केलं होतं. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्याने शिवाजीराजांना 11 मेपर्यंत आग्र्याला पोहोचण्याचा आदेश दिला होता. मात्र शिवाजीराजांच्या आगमनासाठी कोणतीही योग्य व्यवस्था केली गेली नव्हती. मिर्झा राजांनी त्यांचा ज्येष्ठ पुत्र कुंवर रामसिंग याला शिवाजीराजे आणि औरंगजेब यांच्यात मध्यस्थीसाठी नेमलं होतं. मराठी राज्याच्या राजाला साजेसा अशा सन्मानाची अपेक्षा होती, पण एका उच्च पदाधिकाऱ्याऐवजी मुन्शी गिरधारीलाल नावाच्या एका साध्या कारकुनाला शिवाजीराजांचे स्वागत करण्यासाठी औरंगजेबाने पाठवलं. या अपमानास्पद वागणुकीने शिवाजीराजांना धक्का बसला, पण त्यांनी मूकपणे तो अपमान सहन केला. औरंगजेबाचा शिवरायांविषयीचा तिरस्कार त्यांच्या स्वागताच्या प्रत्येक तपशिलात स्पष्ट दिसत होता. शिवरायांची एका राजाला राहण्यायोग्य राजवाड्यात सोय न करता यात्रेकरूंसाठीच्या एका सामान्य धर्मशाळेत त्यांची व्यवस्था केली गेली. या वागणुकीने शिवाजीराजे दुखावले, पण पुन्हा त्यांनी संयम दाखवला. त्यातच जखमेवर मीठ चोळत औरंगजेबाने शिवाजीराजाचे यजमान म्हणून रामसिंग आणि मुखलिस खान या कनिष्ठ सरदारांची नियुक्ती केली. शिवराय आग्र्याच्या किल्ल्यातील भव्य सभागृहात पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना कनिष्ठ सरदारांच्या रांगेत उभं केलं. या उघड अपमानामुळे शिवरायांचा संताप उफाळून आला. दरबारी मंडळींमध्ये राजांच्या नजरेस पुढे उभा असलेला जसवंत सिंग पडला. जसवंत सिंहाला मराठ्यांनी यापूर्वी लढाईमध्ये पराभूत करून त्याला रणांगणातून पळताना पाहिलं होतं. राजांनी चढ्या आवाजात रामसिंहाला विचारले की राजांना कनिष्ठ सरदारांच्या रांगेत का उभं केलं होतं. संताप भरलेला तो खणखणीत आवाज सभागृहात घुमला. शिवाजीराजांचा हा निर्भीड संताप दरबारी मंडळींसाठी धक्कादायकच होता. प्रत्येक क्षणी सवयीने बादशहासमोर नतमस्तक होणाऱ्या लोकांसमोर मराठी राजाने असं निर्भयपणे आवाज उठवणं त्यांच्यासाठी अभूतपूर्व होतं. औरंगजेबाच्या दरबारात त्याच्याकडे पाठ फिरवून दरबारी पद्धतींना झुगारून शिवराय बाहेर पडले. रामसिंहाने राजांना परत दरबारात चलण्याची विनंती केली, पण शिवराय पुन्हा अपमान सहन करण्यास तयार नव्हते. ही औरंगजेब आणि शिवाजीराजे यांच्यातील पहिली आणि शेवटची प्रत्यक्ष भेट होती. दिल्लीला येण्याचा आपला निर्णय चुकीचा होता याची शिवरायांना जाणीव झाली. मिर्झा राजांवर ठेवलेला विश्वास फोल ठरल्याचं दिसू लागलं. तरीही रामसिंहाच्या आग्रहाखातर राजांनी त्याच्याच घरी आश्रय घेण्याचं मान्य केलं. मात्र मुघल दरबाराच्या कपटी राजकारणाने शिवरायांविरुद्ध कटकारस्थानं सुरू केली. वजीर जाफर खान आणि औरंगजेबाची बहीण जहां आरा बेगम यांसारख्या प्रभावी मंडळींनी औरंगजेबाला शिवरायांविरुद्ध भडकविले. त्यांच्या वैयक्तिक वैमनस्यातून आणि सूडभावनेपोटी त्यांनी राजांविरुद्ध कारस्थान रचलं. शिवाजीराजांच्या हातून अपमानास्पदरित्या पराभूत झालेला शाइस्ता खान हा वजीर जाफर खानाचा मेहुणा होता आणि राजांनी जे सुरत शहर लुटलं ते जहां आरा बेगमच्या जहागिरीतलं होतं, ज्यामुळे तिला मिळणारा महसूल कमी झाला होता. त्यांनी रचलेल्या कटकारस्थानाचा परिणाम झाला आणि औरंगजेबाची शिवरायांविषयीची धारणा अजूनच विषारी झाली. त्यांच्या आग्रहाखातर औरंगजेबाने शिवाजीराजांना कायमचं संपवण्याचा कट मंजूर केला. उग्र आणि निर्दयी स्वभावाच्या रादंदाज खानास पाचारण केलं गेलं आणि त्याच्यावर शिवाजीराजांच्या हत्येची जबाबदारी सोपवली. आग्र्याचा कोतवाल फुलाद खान यास शिवरायांना अटक करण्याचा आदेश दिला. मात्र हे गुप्त कारस्थान रामसिंहाला कळलं.
तात्काळ रामसिंहाने मीर बक्षी मोहम्मद अमीन खान याची भेट घेतली. अमीन खान औरंगजेबाच्या दरबारातील एक प्रतिष्ठित आणि प्रभावी व्यक्ती होता. रामसिंहाने आपले वडील मिर्झा राजा यांनी शिवाजी राजांच्या सुरक्षिततेसाठी हमीपत्र दिले होते याची अमीन खानास आठवण करून दिली. आपल्या वडिलांनी दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्यास तयार असल्याचे सांगत रामसिंहाने अमीन खानाला मध्यस्थी करण्याची विनंती केली. अमीन खानाने वेळ न दवडता रामसिंहाची विनंती औरंगजेबापर्यंत पोहोचवली आणि दिलेल्या शब्दाखातर स्वतःचा प्राणही देणाऱ्या राजपुतांच्या सन्मानाला तडा गेल्यास होणाऱ्या संभाव्य परिणामांवर प्रकाश टाकला. मिर्झा राजा आणि राजपुतांचा रोष ओढवून घेण्याचे गंभीर परिणाम लक्षात घेऊन औरंगजेबाने निर्णय बदलला आणि शिवरायांना ठार मारण्याऐवजी त्यांना नजरकैदेत टाकण्याचा आदेश दिला. हा निर्णय राजकारणाचा भाग होता, औरंगजेबाच्या दयाळूपणाचा नव्हे. शिवाजी राजांनी सुटकेचा प्रयत्न करू नये यासाठी औरंगजेबाने रामसिंहाकडून लेखी वचन घेतले. शिवाजी राजांची वैयक्तिक जबाबदारी रामसिंहावर सोपवली. 16 मे 1666 रोजी रामसिंहाने शिवाजी राजांना या घडामोडींची सविस्तर माहिती सांगितली. रामसिंहावरील विश्वास आधीच दृढ असलेल्या राजांना या निष्ठावान वागणुकीमुळे रामसिंहाबद्दल अधिकच आदर वाटू लागला. त्यानंतर औरंगजेबाने रामसिंहास अफगाणिस्तानातील काबूल येथे मोहिमेवर जाण्यास सांगितले आणि शिवाजी राजांना सुद्धा सोबत नेण्याचा आदेश दिला. मात्र या आदेशामागील संभाव्य कारस्थान रामसिंहाने स्पष्टपणे ओळखले. अफगाणिस्तानाच्या मार्गावर एखाद्या लढाईत रादअंदाजच्या हातून शिवाजी राजांची हत्या करायचे ते कारस्थान. आलेल्या संकटाचा वेगाने विचार करत शिवरायांनी त्यांना दख्खनात परत जाऊ द्यावे अशी विनंतीची पत्रे औरंगजेबाला लिहिली. त्या अर्जात त्यांनी असेही लिहिले की ते विजापूरच्या आदिलशाही विरोधात मिर्झा राजांना सर्वतोपरी सहकार्य करतील. पण औरंगजेबाने त्यांची प्रत्येक विनंती नाकारली आणि राजांवरील आपली पकड अधिकच घट्ट केली. औरंगजेबाच्या आज्ञेनुसार फुलाद खानाने 5000 सैनिकांच्या तुकडीनिशी शिवाजीराजे राहत असलेल्या घराला वेढा दिला आणि त्यांना अप्रत्यक्षपणे बंदिवासात टाकलं. दुसरीकडे मिर्झा राजांना हा प्रसंग कळला होता आणि त्यांनी राजांची सुटका करण्यासाठी औरंगजेबाला विनंती केली, पण औरंगजेबाने त्याकडे दुर्लक्ष केले. नजरकैदेत असलेले शिवराय सतत मुघल बादशहाच्या तावडीतून सुटण्याचे मार्ग शोधत होते. स्वातंत्र्य मिळवण्याची तीव्र इच्छा असूनही रामसिंग त्यांना जामीन राहिल्यामुळे त्यांनी रामसिंहास दिलेले वचन मोडले नाही. फुलाद खान आणि रादअंदाज खानाच्या संभाव्य धोक्यांमुळे रामसिंहने देखील आपली निष्ठावान राजपूत माणसं राजांच्या आसपास तैनात केली. शिवरायांनी आपल्या 350 मराठी मावळ्यांना औरंगजेबाने मुक्त करून त्यांना पुन्हा महाराष्ट्रात जाऊ द्यावे अशी विनंती केली, जी औरंगजेबाने मोठ्या आनंदाने मान्य केली. याशिवाय राजांनी रामसिंहाला आपले लेखी वचन मागे घेण्याचे पटवून दिले, ज्यामुळे शिवरायांच्या वैयक्तिक जबाबदारीतून रामसिंह सुद्धा मोकळा झाला. अशा प्रकारे राजांनी त्यांचे मावळे आणि रामसिंग यांना संभाव्य संकटापासून मुक्त केले. या सगळ्या गूढ कारस्थानांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी राजांनी स्वतः गंभीर पोटदुखीने आजारी पडल्याचं नाटक केलं. वैद्य आणि राजदरबारी हकीमांनी कित्येक उपाय करूनही राजांना बरे काही वाटेना. यामुळे शिवाजी राजांनी ब्राह्मण, फकीर, योगी आणि गरिबांचे आशीर्वाद घेण्याचं ठरवलं. लोकांमध्ये दानधर्म करण्यासाठी राजांनी मिठाई व फळांनी भरलेले मोठमोठाले पेटारे तयार करण्याचा आदेश दिला. या पेट्या आग्र्यात लोकांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या आणि फुलाद खान व त्याचे सैनिक नेहमीप्रमाणे त्यातून आपला हिस्सा घेत होते. मिठाईतूनच शहरातील उच्चभ्रू आणि सामान्य लोकांमध्ये आपसुकच मराठी राजासाठी आपुलकी निर्माण झाली. 2 महिन्यांच्या योजनेनंतर 17 ऑगस्ट 1666च्या निर्णायक दिवशी 2 मोठे पेटारे तयार करण्यात आले. एक शिवाजीराजांसाठी आणि एक त्यांचा पुत्र संभाजीराजांसाठी. योग्य संधी साधत शिवराय एका पेटाऱ्यामध्ये बसले
आणि 9 वर्षांचे बाळराजे संभाजी दुसऱ्या पेटाऱ्यामध्ये लपले. मोठ्या चतुराईने शिवाजीराजांचा विश्वासू आमचा सखा हिरोजी फर्जंद राजांच्या पलंगावर झोपला. राजांचं सोन्याचं कडं त्याने स्वतःच्या हातात घातलं आणि जणू राजेच पलंगावर झोपलेत असा आव आणला. काळजीत धडधडत्या हृदयांनी मराठी मावळ्यांनी ते पेटारे उचलले आणि ते तंबू बाहेर पडले. फुलाद खानाच्या सैनिकांना पेट्यांची तपासणी करणं हे रोजचंच सवयीचं काम झालं होतं. साक्षात शिवाजीराजे आणि संभाजीराजे त्या पेटाऱ्यांमधून पलायन करतायत हे त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा आले नाही. सैनिकांनी पेटारे सोडले आणि त्यांच्या डोळ्यांदेखत शिवाजीराजे मिठाईच्या पेटाऱ्यात बसून आग्र्याहून पळाले. आग्र्याच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून दूर एका गुप्त ठिकाणी हे 2 पेटारे पोहोचले. शिवरायांनी आणि विश्वासू साथीदारांनी महाराष्ट्राकडे कूच करण्याअगोदर बैराग्याचे वेश धारण केले. आपल्या स्वराज्यात परत जाण्यासाठी, आपल्या लोकांना भेटण्यासाठी राजे उत्सुक होते. दरम्यान छोट्या संभाजीराजांची जबाबदारी लक्षात घेऊन मथुरेतील विश्वासू रहिवाशी कृष्णाजी त्रिमल यांनी युवराजाला आपल्या पुत्रासारखे आपल्या घरातच सांभाळण्याचे वचन दिलं. मुघल दरबारातील गोंधळापासून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे आवश्यक होतं. आग्र्यात मागे उरलेल्या हिरोजी फर्जंद आणि सहकाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात गुपचूप पलायन केले. पलंगावर कापड आणि तक्के मांडून शिवाजीराजे झोपल्याचा भास निर्माण करत ते सुद्धा निसटले. 18 ऑगस्टच्या पहाटे फुलाद खानाच्या सैनिकांना राजांचा शामियाना रिकामा आढळल्यावर औरंगजेबाचा संताप अनावर झाला. राजांना शोधण्यासाठी पाठवलेले सैनिक रिकाम्या हाताने अपयशी होऊन परतल्यावर सर्व राग रामसिंग आणि त्याच्या निष्ठावान राजपूत साथीदारांवर काढला गेला. शिवाजीराजांच्या सुटकेसाठी रामसिंग जबाबदार नव्हता, पण तरीही त्याला औरंगजेबाने नोकरीवरून काढून टाकले आणि दरबारातून त्याची हकालपट्टी केली. घडलेल्या घटनांनी संतापलेल्या औरंगजेबाचा राग अनावर झाला. त्याने मिर्झा राजाला आदेश दिला की नेतोजी पालकराला अटक करावी. शिवाजीराजांच्या आग्र्याहून सुटकेची बातमी कळताच मिर्झा राजा हतबल झाले. आपला उदात्त हेतू आणि शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. शिवरायांचा घरी परतण्याचा प्रवास अत्यंत धोक्यांनी भरलेला होता. तरीही 19 सप्टेंबर 1666 रोजी त्यांनी सुखरूप राजगडाच्या भूमीवर पाऊल ठेवले. संभाजीराजेंच्या सुरक्षिततेसाठी शिवाजीराजांनी संभाजीराजांचा प्रवासात मृत्यू झाला अशी खोटी बातमी पसरवली. अशा प्रकारे औरंगजेबाचे सह्याद्रीच्या या सिंहाला नमवण्याचे सगळे मनसुबे उधळले गेले. मराठी शौर्याचे अमर प्रतीक असलेले आमचे शिवाजी महाराज शक्तिशाली मुघल साम्राज्याच्या तावडीतून सुटले. या धाडसी कारवाईने सिद्दी जोहर आणि शाइस्ता खानाच्या झालेल्या अपमानासही मागे पाडले.